काय दिशा असेल ते 10 जणांची समिती आहे, त्या समितीमध्ये हा निर्णय आहे. त्या समितीचा आमचा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, त्या माध्यमातूनच आम्ही हे काम करतो. मुळात एक मुद्दा आहे, तुमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय तुम्ही हे आंदोलन थांबवणार थांबवणार नाही. जोपर्यंत समाधानकारक अशी काय ऍक्टिव्हिटी दिसत नाही. आम्ही पहिल्याही दिवशी बोललो, तालुक्याचे अधिकारी पण आले होते, लेखी आश्वासन वगैरे दिलं 15 दिवसात करू, 10 दिवसात करू, 20 दिवसात करू. जर दिलं तर- तालुक्याचे शोकांतिका अशी आहे भाऊ, तालुक्याचे अधिकारी 3 दिवसात डुकरांचा बिमोड करू आमच्या सगळ्यांसमोर म्हणले. त्याच वेळेस ग्रामसेवक साहेब महिन्याचा कालावधी मागत होते. आणि गटारीबद्दल तर आता मी हास्यास्पद आहे, गावातल्या गटारींची स्वच्छता करा, डुकरांचा बिमोड करा, या सुद्धा गोष्टी आता सांगावं लागतं ना आंदोलन करावं लागतं. आंदोलन चालू झालं आणि सफाई सुद्धा चालू झाली. हा परिणाम सुद्धा म्हणावा लागेल या आंदोलनाचा. मग का ग्रामपंचायत आमचा अंत पाहत होती का? ग्रामपंचायत आंदोलनकर्त्याचा अंत पाहत होती का? आम्ही आंदोलनात बसावं असं त्यांना वाटत होतं का? ठीक आहे, या गावात जर अशी प्रथा रूढ होत चालली आहे की आंदोलन केल्याशिवाय एखादी गोष्ट पूर्णत्वाकडेच जात नाही, तर हे फार विदारक चित्र आहे लोकशाहीमध्ये. तुम्हाला ऐच्छिक कामं काय, तुमची जबाबदारी काय, निश्चित तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. स्वच्छता राखणं तुमचं काम आहे, नाहीतर ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी द्या, आमच्या वस्ती हे काम होत नाही, जस्तीने घाण जस्तीने काढेल. ह्या गावचा नागरिक सार्वभौम आहे, सुजाण आहे आजही. आणि असं चित्र आहे, मी खरं सांगतो, ह्या गावातलं आजही घरापुरची गटार, स्वतःच्या घरापुरची घाण काढणारे लोक या गावामध्ये आहेत, आज पण आहेत, बसले नाहीत कोणाच्या भरोश्यावरती. हे कारण आहे. अनेक जण म्हणतात आम्ही स्वतः गटर काढली, हो आम्ही स्वतः गटर काढली, बसत नाहीत विश्वासानं. मग बसत नाही तुम्ही ढिल्ले पडणार का? बसत नाही मग उपयोग काय? ग्रामपंचायत असून म्हणजे सेवा सुविधा जर देऊ शकत नसेल, त्यामुळे आजार जर बोकाळत असतील, तर प्रशासनाचा उपयोग काय? आणि आम्ही असे काय मोठी मागणी केली आहे? बरे ठीक आहे, 2 दिवस आंदोलन होते तर तिसऱ्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट दिलं जाते, हे पण चित्र समोरच आहे. आता ह्यांचं वारंवार जे प्रश्न यायला का नाही, कधीपर्यंत करणार, कधी उठणार? समजा त्यांनी 10 दिवसाचं 15 दिवसाचं आश्वासन दिलं लेखी तुम्हाला, जो प्रश्न विचारताय ना की कधीपर्यंत करणार आणि कसं मिटवणार, हा तुमचा म्हणजे रोख आहे प्रश्नाचा. तुम्ही जर ह्या मागण्या जर व्यवस्थित बघितल्या, ह्या मागण्या कुठं आम्ही प्रशासनाला धोरणात्मक निर्णय बदला, कुठला कायदा बदला, कामातले सगळ्या कुठलं गोष्टी काय करायचं म्हणून ग्रामपंचायतनं हे करायलाच पाहिजे अशा गोष्टी आहेत. त्यांनी ते करणं झाले, त्यांनी करू लागले की आंदोलन संपले की 3 होतील. शेवटच्या मागणीची जरा अडचण होईल सगळी. नाही, का बरं अडचण होण्यासारखं? तुम्ही लक्ष दिल्यानंतर सगळ्यात मला अडचण माहित आहे का? पत्रकारांनी नक्की माहित आहे की सुद्धा तुम्हाला तुम्ही नक्की माहित आहे का? आजपर्यंत तुम्ही लक्ष दिलं नाही. त्याला सामूहिक प्रयत्नाची नाही, गरज नाही, आहे. नाही, नाही. तुमच्याबरोबर सगळं गाव पाहिलं पाहिजे तर ते व्यवस्थित सामूहिक प्रयत्नाची गरज कधी आहे? दारू सोडवायची असेल तर सामूहिक प्रयत्नाची. अहो विक्री बंदी करायची आहे तुम्हाला. बंदीच चार जणांचे मुंडके धरलो तर ते बंद होणारा विषय आहे. तुम्हाला गावातून लोकांना जनजागृती करून दारू प्यायचं थांबवायचं असेल तर त्याला सामूहिक नाही, प्रयत्न, तुम्ही जर जनजागृतीची जागृत राहिला असतो तर आम्हाला उपोषणाची सेट गरज बसली नसती. बस, तुमची जी करायची कामं आहेत तीच जर केलं असतं तर हे तुमचं नाही हो. प्रशासन हो. पत्रकार जागरूक नाहीच काय? पत्रकार नाही, नेते पत्रकार नाही. बरेच पत्रकार असे आहेत की अशा प्रश्नावर वारंवार आंदोलन त्यांनी प्रशासनाच्या विरोधात आहे. म्हणजे हे काढलेला प्रश्न दंगलीची बातमी दिली, आंदोलन आहे प्रशासनाच्या विरोधात. चुकीची बातमी दिल्यावर आमच्या घरावर अवैध धंद्याची बातमी दिली, घरावर 50 अवैध धंदेवाले. घरापर्यंत मोर्चे येते ते. मी आमच्या लोकांपुढे हे नाही. मला एक सांगतो, नाही, एक मिनिट मी सांगतो. तुम्ही पत्रकारांकडून ज्या वेळेस ही अपेक्षा करता की त्यांनी स्पष्टपणे सगळे हे विषय मांडावेत, ज्यावेळेस पत्रकारांनी हे असे विषय मांडल्यानंतर त्यांच्यावर ज्यावेळेस वैयक्तिक रोष येतो, त्यावेळेस गावचे नागरिक म्हणून आपण त्यांच्या पाठीमागे उभारलो आहोत का, ही सुद्धा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. पत्रकारांच्या ह्याच्यासाठी आपण उभारलो का? त्याचं वैयक्तिक काय तर असेल, त्याच्या घरावर 10 बाया गेले म्हणून नाही, त्यानं गावचा प्रश्न विचारलाय म्हणून तुम्ही पत्रकाराच्या मदतीला गेलो का? हा सुद्धा आपल्या नागरिकांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे पत्रकारांवर दोष देणं ही चुकीची गोष्ट आहे. आणि इथं संघटने ह्याच्यात कोणी पत्रकारांना कोण दोष सुद्धा देत नाहीये. प्रशासनावरती आमचा रोष सगळा प्रशासनावर आहे.